रत्नसिंधू 11 दक्षिण विभाग. All right. JP जयप्रकाश गोलंदाजी मार्कवरती. पांडुरंग ऑन स्ट्राईक. लगान 11 फायटरचा संघ. पहिला चेंडू आउट द स्तंभ आणि पंचांचा ओ माय गॉड वाईट बॉलचा इशारा नितीनकडून. नितीनची अदा अगदी बघण्यासारखी आहे. पांडुरंग आणि प्रितेशची जोडी. काल या पीनं जलवा आपल्याला दाखवलाय. अप्रतिम बॅटिंग केले पांडुरंगनं. धमाकेदार बॅटिंग करत असताना सगळ्यांची मनं जिंकलेत. धावसंख्या 1. मिस्टर एस्टरनं सुरुवात. टप्पापर्यंत आतमध्ये येणाऱ्या चेंडू सुरेख गोलंदाजी. सुंदर कामगिरी जयप्रकाशकडून. जयप्रकाश महत्वाचा खेळाडू आहे. पहिला सामना अटीतटीचा झालाय. पहिला सामना रोमहर्षक झाला. उत्कंठावर्धक सामना आपण अनुभवलाय. मॅन्डेटरी पॉवर ते पहिलं षटक जयप्रकाशकडून. पंच पाहूया या ठिकाणी आमच्या बाजूला वळतील आणि शाहरुखच्या स्टाईलने घेतो आणखीन वेगळा अंदाज. ओ माय गॉड की किरण शाहरुख. नितीनचा अंदाज. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 2. थोडासा कुटुंबाचा चेंडू बॅकफुट जाऊन खेळला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहे. एकच धाव मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ जेपीचे अत्यंत महत्त्वाचा षटक आहे लगान 11 फायटर संघासाठी. तर रत्नसिंधू एक महत्त्वाचा सामना खेळत असताना धावसंख्या बिनबाद 3. या दोघांवरती मदार आहे. अप्रतिम कामगिरी नेत्रदीपक फलंदाजी पांडुरंग आणि प्रितेशने केले या स्पर्धेमध्ये. राईट अप ओव्हर द विकेट. कुटुंबाचा चेंडू ऑन साईडला सुरेख खेळला चेंडू. 1 2 3 1 2 4 चौकार. पहिली जी 3 षटकं अत्यंत महत्त्वाची असेल. 6 षटकांचा हा मॅच आहे. त्यापैकी आता पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू आणि आता नो बॉल. विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय नितीन सांगत असताना. आणि त्यानंतर बघा नितीनचा हात आहे ना गरगर 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 भिडणार आहे. धावसंख्या 8. फ्रीट. कुटुंबाचा चेंडू बॅट देखील गरगर फिरते. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल वेगानं. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. चौकार. फ्रीटवरती ट्रीट देत असताना बॅट्समन प्रितेश. धावसंख्या 12. सेमीफायनलचा अत्यंत महत्त्वाचा दुसरा सामना. पहिला सामना डायमंड 11 फायटर आणि 11 फायटर पश्चिम या दोन संघादरम्यान. 11 फायटर पश्चिमचा संघ फायनलमध्ये प्रवेश करत असताना अप्रतिम कामगिरी केले. दर्जेदार कामगिरी करत डायमंड संघाला पराभूत करत ते अंतिम फेरीमध्ये प्रवेश करत आहेत. 2 चेंडू 12 सामना समाप्त झाला. काय मॅच होता. अफलातून. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. स्ट्रायकर एंडा प्रदेश इज प्लेइंग ऑन 8. स्कोर 12 पनान. जयप्रकाशने काल जबरदस्त कामगिरी केली. कुटुंबाचा चेंडू त्यावरती घेतला खरपूस समाचार. चेंडू जाईल सीमारेषा पार. आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केली जाते. त्यावरती आक्रमण. त्यावरती हल्ला. मैदानावरती प्रितेशची बॅट तळपते.
तो पोहोचलाय 12 वरती, धावसंख्या 17. फ्रेडचा चेंडू होता, ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. आतापर्यंत या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 चेंडू झालेत आणि 5 चेंडूमध्ये 17 धाबा कुठल्या गेल्यात. रत्नसिंधूची सुरुवात अप्रतिम झाली. शानदार बॅटिंग करत असताना प्रितेश इज प्लेइंग ऑन 12. जेपीचे षटक, शेवटचा चेंडू, आकुटपदा चेंडू खेळलाय लॉंग लेगला, सीमारेषा पार, षटकार. सपने चार घेत असताना प्रितेश कडक बॅटिंग केले. षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. हा बॉल परत आलेला नाहीये. हा चेंडू गायब झालाय. या ओव्हरमध्ये जेपीने 10 चेंडू टाकलेत आणि मॅन्डेटरी पॉवर ते अत्यंत महत्त्वाचं दुसरं षटक आहे. अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी कामगिरी करायला गेलं. पांडुरंगला 1 वरती घेतोय तर प्रितेशने 18 धाबा कुठल्या स्टार्ट चांगला करून दिले. शानदार बॅटिंग केले. दमदार खेळाडू प्रितेशनं. सुशांत बॅट्समननं शांत ठेवणार का ते पाहूया. हे दोन्ही बॅट्समन डेंजर आहेत. धावसंख्या 23 धाबा दाबलकरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती सुशांत समोरच्या कक्षाकडे गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला फटका तर चांगला खेळाय. क्षेत्ररक्षक सीमा रेषेवरती गणेश कदम. सुंदर क्षेत्ररक्षण गणेशचं. 1च धाव मिळेल. विकेट पाहिजे. लगान 11 संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर विकेटची नितांत आवश्यकता, कारण हे दोन्ही बॅट्समन जे आहेत ना अगदी डेंजरस आहेत. पांडुरंग 2, प्रितेश 18. उलटा चेंडू, खतरनाक चौकार. असताना मैदानावरती दोन्ही बॅट्समन. कडक शॉट. धावसंख्या 28. आई चेंडू उभीते. कबरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. बघूया काय घडतंय. 2 धाबा आरामात पूर्ण केले जातील. एक्स्ट्रा कॉलला चेंडू फील्ड केलाय आणि या 2 धाबांनी धावसंख्या पोचली ती आता 30 धाबा दाबलकावरती. षटक क्रमांक 2 मॅन्डेटरी बाबत षटक आहे. पांडुरंग 2 वरती केला. प्रितेशनं काय बॅटिंग केले. 8 चेंडूमध्ये 24 धाबा ठोकलेत. सुशांतच्या या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 7 धाबा. टेनिस क्रिकेट .in वरती स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतात. हो ऑफ्टमच्या थोडासा बाहेर जाऊन ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल. फिलहाल स्कोर 30 बगैर के नुकसान के. दूसरा ओवर प्रगति पर है. पांडुरंग 2 पर खेल रहे. प्रदेश 24 पर. बहुत इंपॉर्टेंट पारी. 9 गेंदों का सामना किया सुशांत का ये ओवर. राइट अप ओवर द विकेट. शॉट पिच गेंद आंसर पर खेल. स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात है. 1 रन मिलेगा प्रितेश को. प्रितेश पहुंच चुके 25 पर और दूसरे ओवर का खेल. आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण है. आखिरी गेंद शेष, दोनों के लिए भी शेष. स्कोर 31 बगैर किसी नुकसान के. पांडुरंग प्लेइंग ऑन 2. अच्छी गेंदबाजी सुशांत द्वारा. इस ओवर में मात्र 8 रन. विकेट नहीं मिला लेकिन बहुत अच्छी गेंदबाजी. 2 ओवर 31 बगैर किसी नुकसान. खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2026 सीजन 10. फाइनल में प्रवेश करने वाली पहली टीम 11 फाइटर पश्चिम. कांग्रेचुलेशन, वेल डन. बहुत ही शानदार प्रदर्शन आपने किया है. पहले ओवर में जेपी ने 10 गेंदें डाली थी और महंगे साबित हुए थे. उसके बावजूद जेपी को मौका मिला. स्वप्ना यादव आपके स्क्रीन पर हैं. टूर्नामेंट को बहुत खूबसूरत और उसके साथ प्रोफेशनल बनाने का पूरा काम
और उस काम को अंजाम इस वक्त दिया गया। लगान 11 फाइटर टीम मैदान के अंदर। स्कोर 31 बगैर किसी नुकसान के रत्न सिंधु। प्रीतेश प्लेइंग ऑन 25। सेट बल्लेबाज है, शानदार बल्लेबाजी रही है। शॉर्ट पेज गेंद को हुक किया, पीछे खिलाड़ी उनके पास कोई मौका नहीं। गेंद बाउंड्री के बाद 4 रन। नुकसान के तीसरा ओवर प्रगति पर है। प्रीतेश 29 पर की तरह शानदार बल्लेबाजी रही है। अब गेंद स्क्वाड पर पीछे वैसे खिलाड़ी दूर है, विकेट कीपर भाग रहे। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं और पहले विकेट के लिए इंपॉर्टेंट साझेदारी। स्कोर 35 बगैर किसी नुकसान के तीसरा ओवर प्रगति पर है। 37 पर रन, 2 रनों के साथ आंकड़े बदलते हुए पांडुरंग को ज्यादा मौका नहीं मिला। 12 गेंदों का सामना प्रीतेश ने किया। 31 रन, स्ट्राइक रेट बहुत अच्छा है। पोपू बज रहा है, हमारे कॉम बॉक्स में भी पोपू बज रहा है। जेपी का ये ओवर, इस ओवर में 6 रन। कदमों का इस्तेमाल किया, आंसर पर खेल दिया। गैप में गेंद है, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है। गेंद को रोकने की कोशिश, शानदार फील्डिंग बॉडी लाइन पर, उच्च कोटि की फील्डिंग रही है। लाजवाब फील्डिंग का नजारा। इस तरह से आप फील्डिंग करेंगे ना तो गेंदबाज का कॉन्फिडेंस बढ़ सकता है। पांडुरंग 2, प्रीतेश 33। स्कोर 39 पर रन। अल्टी पल्टी दे घुमा के गेंद बाउंड्री रन के बाहर, 6 रन। चटपटा शॉट बल्लेबाज का। It's a beautiful shot played by Pritesh. He's playing on 39, scored 45 per run. Super batting by Pritesh. यह अच्छी गेंद थी। जेपी द्वारा गति परिवर्तन किया गया था, टप्पा थोड़ा ऑफ टर्म के बाहर रखा गया था। लगान 11 फेडर एक तगड़ी टीम है। स्कोर 45 बगैर किसी नुकसान के तीसरे ओवर का खेल, आखिरी गेंद शेष। पांडुरंग 2 पर किधर है, प्रीतेश 39 पर किधर है। 15 गेंदों का सामना किया, गति का इस्तेमाल किया। अच्छा स्ट्रोक है, सुंदर बल्लेबाजी, ताकत और नजाकत के साथ बल्लेबाजी करते हुए प्रीतेश, ये करना ना चाहिए, तब जाकर आप सफल हो सकते हैं। प्रीतेश अपने अर्धशतक की तरफ धीरे धीरे बढ़ रहे। 40 पर पहुंच चुके। 16 गेंदों का सामना किया। 3 ओवर के बाद 40 रन इस मुकाबले में। पहले बल्लेबाजी करते हुए रत्न सिंधु। का स्वागत है। चुपड़ून नागरी 11 की अगर बात करें तो फैसल, संदीप पाटिल, प्रीतेश माड़िक, हर्षल को मौका मिला है। उसके बाद दिनराज खेलेंगे, दिनराज यादव, प्रतीक शिंदे, ओंकार, पांडुरंग निकम, अजय जाधव के ऊपर सबकी निगाह रहेगी। और चुपड़ून नागरी बी, महेश शिंदे, अमोल माड़िक, उसके बाद में पालकर, सुहास कड़व, सनी कदम, आदित्य माड़ी, सागर हरेकर, संदेश, ऋतिक, समीर, सबको मौका मिला। खूबसूरत स्टेट ड्राइव, ब्यूटीफुल शॉट, दिल को सुकून देने वाला चौका। टीम का अर्धशतक पूरा करने के लिए खूबसूरत स्ट्रोक जो है ना, आपके आंखों को ठंडक देने वाला शॉट है। सचिन, रमेश तेंदुलकर स्ट्रेट ड्राइव बहुत बढ़िया खेलते थे।
टप्पा के अंदर की तरफ आए, लेकिन ब्रिटिश ने जिस अंदाज से बल्लेबाजी की है अपने अर्धशतक के करीब पहुंच चुके हैं। 45 पर बल्लेबाजी कर रहे, स्कोर 51 बगैर किसी नुकसान के। या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये रत्नसिंधू 11 संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 अप, 50 धावा पूर्ण झालेले आहेत. सर पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछाल जरूर मिला, बल्लेबाज आउट. पांडुरंग की पारी समाप्त. पहली विकेट के पतन. पाहिले चांगले खेळाडू तर पाहिले, त्यानंतर चांगले डान्सर देखील बघायला मिळत आहेत. त्या खेळाडूचं नाव सांगा जो आता नितीन बरोबर या ठिकाणी डान्स करत होता. ऋषिकेश. वाह ऋषिकेश, काय अफलातून डान्स केलायस. प्रीतेश 45 पर किधरे 18 गेंदों का सामना किया, स्कोर 51, 1 विकेट के नुकसान पर. बहुत अच्छी गेंदबाजी सुशांत द्वारा, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. दूसरा ओवर लेके आए और जब आपको विकेट मिलता है तो आपका क्या कॉन्फिडेंस जरूर बढ़ता है. पांडुरंग की सफलता मिली, पांडुरंग बैक टू द पेवन चले गए. स्कोर 51, 1 विकेट के नुकसान पर. ज्यादा तारीफ हुई. ये देखे नजारा शाहरुख के अंदर में. वाह 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 वाह, वाइड. वो की किरण करते थे, अब वो ये वाइड बॉल का इशारा नितिन द्वारा. स्कोर 52 पर 1. सुंदर गेंदबाजी ओवर में सुशांत की तरफ से. लेंथ बहुत अच्छी है. टप्पा खाते थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया था और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज. चौथा ओवर प्रगति पर है. 6 ओवर का यह मुकाबला. स्कोर 54 पर 1. आखरी गेंद शेष आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या अतिशय महत्वाच्या चौथ्या षटकातला. स्ट्राइक रेन पर बल्लेबाज वरुण इज प्लेइंग ऑन 2. प्रीतेश प्लेइंग ऑन 45. ऑनसर की तरफ गेंद को पुल किया. स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. चाहे तो आप दूसरा भी ले सकते हैं. ओवर थ्रो हुआ है. इसका फायदा क्या होगा आपको जरूर बताऊंगा. 3 रन मुकम्मल किए हैं. टीम का नाम लगाना, इसका मतलब यह नहीं कि उस तरह की फील्डिंग आपको करनी है. ओवर थ्रो सर के ऊपर हाथ चले गए हैं. 4 ओवर 57, 1 विकेट के नुकसान पर इस मुकाबले में रत्न सिंधु 11. उन्नीस रन 1 विकेट, 2 ओवर की उनकी कहानी समाप्त. उनका स्पेल समाप्त हुआ. 4 ओवर के बाद 57, 1 विकेट के नुकसान पर. प्रीतेश 45 पर के 18 गेंदों का सामना किया. वरुण 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इंपॉर्टेंट मुकाबला. लगान 11 टीम को विकेट की सख्त जरूरत है. कल अच्छा प्लान था इनका. शॉर्ट पिच गेंद, गेंद को खेल दिया फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन जाता है.
बाबले अपने बोरिक माप पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। पहली गेंद पर चौका शॉट। बबलिया सॉरी, इस वक्त बबलिया के खिलाफ जस्ट गेंद दर्शक दीर्घा में जाएगी। सिक्स। त्याची किंमत आहे ते टायमिंग अत्यंत महत्वाचं आहे बघा। बॅट्समनने खूप चांगलं टायमिंग केलं, चेंडू कुठे गेलाय, ढगात गेला। आई चेंडू सुरेख खेळलाय, चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे। 4 धावा। बबल्याची गोलंदाजी तितकी चांगली नाहीये। वो बबलू को डब्लू ढूंढना है, लेकिन बल्लेबाज उनके ऊपर हमला कर रहे हैं। चौका छक्का चौका, बल्लेबाज का इरादा पक्का और गेंदबाज हक्का पक्का। 71 पवन। काल खूप चांगली कामगिरी केली लगान 11 फायटर संघाने, परंतु आज रत्न सिंधू कुटुंबाचा चेंडू ऑन साईडला खेळलाय, सुरेख फटका, मिड विकेटला सुंदर क्षेत्ररक्षण। आणि सर्वात महत्वाचे 5व्या षटकाचा खेळ सुरू असताना प्रितेशला संधी मिळणं गरजेचं आहे। क्लास बॅटिंग केले, 45 वरती 18 चेंडूमध्ये 45। तो अर्धशतक ठोकणार का? इट्स नो बॉल। सर्कलमध्ये कमी खेळाडू होते आणि त्याचा परिणाम म्हणजे बाहेर, सर्कलच्या बाहेर मला वाटतं 6 खेळाडू होते, त्यामुळे नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय। धावसंख्या 73ला 1 फ्रीट। इट्स अ वाईट बॉल। बबल्या इथे आता धावांची खैरात करून देतो, म्हणजे समोरच्या संघासाठी धाव्या प्रचंड आलेले आहेत। पुढे सतत मोठा फटका खेळला गेलेला आहे, टायमिंग चांगलं नाहीये। एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, आणि या 2 धावा आरामात पूर्ण होतील। 2 धावांनी धावसंख्या वाढली, धावसंख्या पोचली ती आता 76 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये। प्रितेश करतो 47 वरती। स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकण्याची संधी निश्चितच प्रितेशला आहे। तो ठोकणार का हे अर्धशतक, ते देखील पाहूया। बबल्याचे षटक मागणं ठरलंय, 4 चेंडूमध्ये 19 धावा। फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलाय, फक्त बॅटला स्पर्श भरोस झालाय की नाही, स्पर्श झालाय की नाही ते देखील अर्धशतक पूर्ण झालेलं नाहीये। प्रितेश 47 वरती खेळतोय। या 4 धावा 22च्या रूपानं 80चा पल्ला गाठलाय रत्नसिंधू संघानं। काय बॅटिंग केली। प्रितेशच्या 47 धावा, वरून मैदानावरती 20 धावांवरती खेळतोय। खराब क्षेत्ररक्षण, झेल पकडणं गरजेचं आहे। कालची लगान वेगळी होती, आजची लगान वेगळी आहे। कालचा लगानचा संघ संकल्प करून मैदानावरती उतरला तर आज देखील अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु क्षेत्ररक्षण तितकं चांगलं झालेलं नाहीये। 5 षटकांच्या समाप्तीनंतर रत्नसिंधू 81ला 1। काल जबरदस्त कामगिरी केली, हॅट्रिक पूर्ण केली होती।
प्रितेश 48 वरती घेतोय. 21 चेंडूमध्ये पठ्ठ्याने 48 धाबा ठोकल्यात. परंतु अर्धशतक अतिशय महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला फटका सुरेख आहे, दर्जेदार. प्रितेशचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण. टाळ्यांचे गजर होऊन जाऊ द्या. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकणारा हा खेळाडू आहे. रन बनणारे for 85. Brilliant batting by Pritesh. ऑफ स्टंप के बाहर गेंद, आगे आकर गेंद को खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच वही से संपर्क तो नहीं होगा. ये अच्छी गेंद थी अविनाश द्वारा. स्कोर 85, एक विकेट के नुकसान पर 85 पर 1. 4 गेंदों का खेल शेष. गेंद को ड्राइव किया आंसर पर. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. गणेश कदम गेंद को फील्ड करेंगे. एकदा तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकणारा खेळाडू आहे प्रितेश. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. 24 चेंडूमध्ये 53 धावांची झंझावती बॅटिंग. काय बॅटिंग केली पट्टीने. कवरला क्षेत्ररक्षक आहे. ओ माय गॉड, लगांच्याच स्टाईलमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या 86 ला 1. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता बघूया काय घडलंय दुसऱ्या एंडला. 3 धावा पूर्ण झालेत. कालचा लगान अगदी वेगळा होता. आजचा लगान लगान 2 गणेश लगान 2 सांगतायत. पण काल तुम्ही संकल्प चांगला केला होता. छान बॅटिंग आणि बॉलिंग केली. पण तुम्ही बॅटिंग करू शकता यानंतर. 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. अप्रतिम स्टेट ड्राईव्ह, कडक शॉट. गणेशचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा गजर होतो. टाळ्यांचा गजर 2 गोष्टीसाठी होईल. एक कडक स्टेट ड्राईव्ह होता, अप्रतिम क्लास. त्यानंतर इथे गणेश कदमचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. उच्च कोटी की फिल्डिंग गणेश कदम द्वारा. गणेश कदम यापूर्वी क्रिकेट चांगले खेळले आहेत, परंतु मधल्या काळामध्ये चिपळूण नागरी पतसंस्थेची जबाबदारी खांद्यावरती आल्यानंतर क्रिकेटपासून थोडेसे लांब झाले. नंतर वर्षातनं एकदाच क्रिकेट. गणेश कोलबट्टापदा चेंडू ऑन साईडला खूप चांगला ड्राईव्ह केला. गॅप मध्ये चेंडू आहे. वरूनच्या बॅट मधनं कडकडीत चौका. नंतर रत्नसिंधू संघानं धावसंख्या उभारली. 94-95 धावांचं आव्हान लगान 11 फायटर संघासमोर असणार आहे. चिपळूण नागरी ए आणि चिपळूण नागरी बी संघाचा संघ नाही टॉससाठी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. एक मोठं आव्हान आहे लगान 11. टॉससाठी या लवकर.
आपण टॉससाठी या. कॅप्टन प्लीज. क्षेत्ररक्षक सद्भाव बॅटर चला मैदान होते. जास्त वेळ घेऊ नका. चला प्लीज. आपल्यासाठी आजचा एक एक क्षण देखील महत्वाचा आहे. टॉस जिंकलेला आहे. निर्णय प्रथम फलंदाजी घेऊ आम्ही. सिकंदर थांबायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे. वकील संघानं अर्थात चिपळूण वकील संघानं टॉस जिंकलाय आणि आवडता विषय काय तर बॅटिंग करायचं. तर बॅटिंग त्यांनी घेतलेली आहे. आता चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2026च्या निमित्तानं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ठोकणारा खेळाडू प्रितेश ज्यानं आज पहिलं अर्धशतक ठोठावल्याबद्दल जबरदस्त कामगिरी केल्याबद्दल स्मिताताई यांच्याकडून त्या कबड्डीपट्टू तर आहेत, पण पहिलं अर्धशतक आल्यामुळे 2000 रुपयाचं पारितोषिक प्रितेशसाठी. आता एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. अभिनंदन प्रितेश. मोठा बने रत्नसिंधू 11 संघानं अप्रतिम बॅटिंग केले. क्लास बॅटिंग केले. प्लेड ऑन. गणेश आउट. यश मिळालेलं आहे, त्यामुळे रत्नसिंधू संघासाठी सुरुवात चांगली झाली. श्री गणेशा लगान 11 फायटर संघाचा चांगला नाही. गणेशने काल 20 धाबा ठोकल्या होत्या. अप्रतिम बॅटिंग केली होती. आज थोडासा निराश असेल गणेश. बघा, कोणत्या कामाची सुरुवात, शुभ कार्याची सुरुवात ही चांगली असायला पाहिजे. त्यासाठी गणेशला पाचारण करण्यात आलं होतं लगानच्या माध्यमातून. काल त्याने धमाकेदार खेळ केला, परंतु आज त्याचा खेळ चांगला झालेला नाही. बॅटर चला मैदानावरती. जेपीचा साथ देण्याकरता बॅटर मैदानावरती दाखल झालाय. बॅटरचं नाव सांगा. लगान आपला इष्ट खेळाडू समालोचन कक्षामध्ये कंपल्सरी ठेवायचं आहे. लगान 11 फायटर आपला 12th मॅन नाही आहे. अविनाश प्लीज. कुटपदा चेंडू हुक केलाय. फटका तर सुरू आहे. पाठलाग केला जातो. चेंडू नाही थांबणार. पहिल्या चेंडूवरती चौका ठोकणार. वरती हल्ला चढवलाय. सुशांत शांत बसणारा खेळाडू नाही आणि शांत बसायला तो काही संत नाही आहे. पहिल्या चेंडूवरती अशांत झालाय. स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टीरक्षण खूप चांगलं होते. धाव घेण्याचा प्रश्न येणार नाहीये. जयप्रकाश आणि सुशांतला एक भागीदारी रचणं गरजेचं आहे. 95 धावांचा पाठलाग करायचा आहे लगान 11 संघाला हा सामना जिंकण्याकरता. धावसंख्या 4-1.
पहिलाच गडी स्वस्तात बाद झालाय. गणेशची कडी संपुष्टात. आणखीन एक भन्नाट पेगाचा चेंडू मनोहरचा. लेन चांगले गुंडे स्पॉटवरती गोलंदाजी केली जाते. 2 मीटर, 4 मीटर, 6 मीटर, 8 मीटरचा चांगला वापर तुम्हाला करता आला पाहिजे. आणि गोलंदाज या ठिकाणी करतात. विशेष करून 4 मीटर आणि 2 मीटरचा अप्रतिम वापर करत असताना मनोहर. 1 विकेट. त्यानंतर चौकात डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतात तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती. जास्त कौतुक झालं मनोहरचं. आणि त्यानंतर बघा नितीनचा अनोखा अंदाज. वाईट बॉल. ही अदा नितीनची तुम्हाला आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा नितीनसाठी. 5-1. जयप्रकाश आणि सुशांत ही जोडी मैदानावरती. मनोहर वेगवेगळ्या स्टाईलमध्ये वाईड देत असताना नितीन. मॅन्डेटरी पापलपंत हे षटक आहे. हवे चेंडू मिड विकेटमध्ये सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय. झेल. व्यासपीठावरती आमचे कुटुंब प्रमुख संस्थापकीय अध्यक्ष सुभाषराव चव्हाण साहेब या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. आणि त्यांचा खास माणूस सध्या मंचावरती अर्थात मैदानावरती आहे नितीन. 5-2 लगान. ऑफ टूमच्या भारतात चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नितीनचा. शाहरुख खान अंदाज. वा 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 वाईड. इट्स अ वाईट बॉल. स्कोर 6-2. धावांचा वेग वाढवणं आणि एक भागीदारी रचणं गरजेचं असेल लगान 11 संघासाठी. राईट अप ओव्हर द विकेट. मनोहरचा मारा. फुलटॉसचा चेंडू. नितीननं त्यावरती खरपूस समाचार घेतला. चेंडू जलसीवर शपा. वरती आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सुभाषराव चव्हाण साहेब खुश झाले असतील. कारण त्यांच्या लाडक्या पठ्ठ्यानं नितीननं षटकार ठोकलाय. जयप्रकाश 4 वरती खेळतोय. अप्रतिम फटका त्यानं सजवलाय. धावांची भूक वाढवत असताना सध्या आपण पाहू शकता एका बाजूला बुपूचा आवाज देखील वाढलाय. या मॅचमध्ये अत्यंत महत्त्वाची इनिंग साकारायची जयला जेपीला. धावसंख्या 16-2. अंक 9-3चा 28 चेंडूमध्ये 79 धावांचं आव्हान आहे. धावांचा डोंगर सध्या रत्नसिद्धूनं उभारलाय. लगांसमोर एक मोठं आव्हान आहे. मोठं बॅटल असणार आहे. ऑन साईडला खेळायचं आहे. ताकदीचा वापर. चेंडूवरती नजर नाहीये.
जे पी महत्त्वाचा खेळाडू अजयचं अप्रतिम षटक आहे. समालोचन कक्षकानं तो गोलंदाजी करतोय. 16ला 2, जयप्रकाश 4, नितीन 6. ऑफ्टमच्या भारत चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4 धावा चौकात. चौकार षटकार अत्यंत महत्त्वाचे ठरतील या सामन्यामध्ये आणि मॅन्डेटरी अबाधित षटक आहेत. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच बघू द्या काय निर्णय घेतात. अत्यंत महत्त्वाचा हा सामना आहे. इट्स अ व्हाईट बॉल. दुसऱ्या षटकाचा खेळ. बाईकचा इशारा पंचांचा. नितीन मैदानावरती तर नितीन बॅटिंग करत असताना 6 वरती. जे पी 8. षटक क्रमांक 2 सध्या सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर षटक आहे. फ्रंटलाईन गोलंदाज अजय गोलंदाजी करतात. या षटकात 2 चौकार आलेत. 4 चेंडूमध्ये 10 धावा. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाही, ती या ठिकाणी वाचावी लागतात. चेंडू रीड करणं गरजेचं आहे. जे पीने हा चेंडू रीड केलेला आहे. बॅटची बकड लागले. फलंदाज बाद. नितीन बाद झालाय. 6 धावा केल्यात. ते सुरू आहे. जयप्रकाश 8. अमोलनं आपलं खातं खोलं नाही. अजयचं हे अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. आणि यापूर्वी प्रितेश माडिकनं तडकावलेल्या अर्धशतकासाठी स्मिता चव्हाण मॅडम यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 22ला 3. लगान अडचणीत सापडलाय. 11 चेंडूमध्ये 22 धावा. इथे तर सुरुवात चांगली केली होती. तो एक मोठा धमाका करेल असं वाटत असतानाच तो बाद झाला. आउट ऑफ ऑप्शन गोलंदाजी चेंडू रीड करू शकले नाही आहे. परंतु जे पी त्याच्यावरती मैदान असेल. दमदार बॅटिंग करावी लागेल. संघर्ष मैदानावरती सुरू आहे. बॅटची आत निकड लागले. चेंडू सीमा पार. धावा 4 मध्ये 4. तीर विकेट के नुकसान पर जेपी के तरह 8 पर अमूल का खाता जरूर खुला, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए. बल्ले का अनुडी गिरा लगा था और गेंद फाइंडिंग बॉडी लाइन की तरफ चली गई थी. करंट रेट 13 का है. रिक्वायर्ड रेट 17.25 का. अजय फिलहाल 1 ओवर 14 रन 1 सफलता. ओवर की समाप्ति हुई है. प्रितेश बच्चू, प्रितेश माडिक जिन्होंने स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए जयप्रकाश 8 पर बल्लेबाजी कर रहे. 4 गेंदों का सामना किया. सिंबल के ये दूसरा मुकाबला. लेग स्टंप के काफी बाहर गए. कुटुंब वत्सल स्मिताताई चव्हाण यांच्याकडून बच्चूसाठी प्रितेश माडिकसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक. या स्पर्धेत पहिलं अर्धशतक या पट्ट्यानं ठोकलं. अप्रतिम बॅटिंग केली. क्लास. ऑफ्टमच्या भारत चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. धावसंख्या 27ला 3. जयप्रकाश 8, अमोल 4.
ऑन सेट पर एक अच्छा स्ट्रोक स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद को खेला गया। बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 28, 3 विकेट के नुकसान पर। रिकवर रेट 18 के ऊपर चला गया है। दबाव बढ़ रहा है लगान के ऊपर। 22 गेंदों में 67 रनों की जरूरत। इस समीकरण आपके स्क्रीन पर है। प्रीतेश बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, ऑलराउंडर खिलाड़ी है, बल्लेबाजी हाथ लाजवाब की है। एक ऐसा ओवर था जिसमें इनको बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला, दूसरे एंड से बल्लेबाजी हो रही थी, लेकिन जब आखिरी ओवर में मौका मिला तब जाकर इन्होंने अर्धशतक जड़ा। टूर्नामेंट का पहला अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी। स्ट्राइकर पर बल्लेबाज बॉल 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन। ऑफ साइड पर पहली भी फील्ड। 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर हैं। अपर कट, लेट कट, बल्लेबाजी हमेशा होती है टकाटक। गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। बत्तीस रन 3 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। पैरों पर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड किया जाएगा। रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है बल्लेबाजों के लिए। स्ट्राइक रोटेट करने की भी जरूरत होती है। सिंगल, डबल, चौके, छक्के, तब जाकर बड़े टोटल की तरफ आप जा सकते हैं। क्लीन बॉल। कधी मजा येईल, तो आलाय। पांडुरंगचा चेहरा बघा. पुढच्या मॅचमध्ये पांडुरंग तुम्हाला खेळायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा मॅच असेल, जेव्हा या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये चिपळूण ए चिपळूण बीचा संघ खेळ. आता मैदानावरती दाखल होतोय अविनाश कुडेकर. जेपी बरोबर एक चांगली भागीदारी अतिशय महत्त्वाची आहे. प्रितेशनं काय बॉल टाकलाय, बुंद्यात टाकलेला चेंडू होता, फुल लेंथ, क्लीन बॉल केले. धावसंख्या 32ला 4 लगान. सध्या बोंबूचा आवाज येत नाही, त्याचं कारण आहे या मॅचमध्ये धावांचा ओघ वाढत नाहीये. कॅमेरामॅन आतमध्ये आहेत, त्याचं कारण आहे अविनाश मैदानावरती दाखल झालाय. अविनाशनं धावावं लागेल, नाहीतर या मॅचमध्ये तो भोपळा फोडू शकणार नाहीये. परंतु नो परंतु त्यामध्ये यश मिळत नाही. आणखीन एक नो बॉलचा इशारा झालाय. हे षटक जिथे व्हाईट बॉल आले, 2 नो बॉल, 1 विकेट, 1 चौकार, 2 डॉट बॉल, 1 सिंगल, 1 चौकार. 35ला 4. फ्रीडवरती अप्रतिम फटका, क्लास, जेपीचा क्लास. षटकार. थँक्यू डीजे. 3 षटकाचा खेळ, 41ला 4. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता टेनिस क्रिकेट .in वरती काय फटका सजवला जेपीनं. 8 चेंडूमध्ये 15 धाबा त्यानं केले आहेत. यापूर्वी ॲक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in वरती आपण पहिला प्रितेशचे षटक, 1 षटक, 15 धाबा, 1 कडी बाद केलाय.
जयप्रकाश 15. अत्यंत महत्वाची इनिंग आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 41-4. अजूनही सामना संपलेला नाहीये. अविनाश गुडेकर देखील बॅटिंग करू शकतो हे दाखवून द्यावं लागेल. बच्चूने त्याला संधी दिली, रनआउट केलेलं नाहीये. बच्चूचं प्रचंड प्रेम अविनाश गुडेकर वरती आहे, परंतु मैदानावरती जाऊन अविनाशला एक मोठी इनिंग साकारावी लागेल आणि विशेष करून जयप्रकाशला साथ द्यावी लागेल. मनोहर गोलंदाजी मार्कवरती समोरची कक्षाकडनं गोलंदाजी करतोय. धावसंख्या 42-4. पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला जबरदस्त फटका आहे. झटपट पटपट टकाटक. टप्पा थोडासा ऑफ टाइमच्या बाहेर आखून टप्पा चेंडू बॅकफुटला गेला. ऑन द टोज पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला दर्जेदार फटका. अप्पर कट वीरेंद्र सेहवागच्या अंदाजामध्ये. कोंडप्पा विश्वनाथ यांचा स्क्वेअर कटचा फटका आवडता फटका होता, अगदी बघण्यासारखा. वीरेंद्र सेहवाग अप्पर कट खेळत असताना शोएब अख्तर विरुद्ध पाकिस्तान विरुद्ध त्यांनी केलेले जबरदस्त बॅटिंग आणि पॉइंटच्या डोक्यावरून ठोकलेले षटकार जे सर्वांच्या लक्षात आहे. मनोहरच्या विरुद्ध हा चौकार आत्मविश्वास देऊन झाले जेपीला. 46-4. लगान. आता स्कूप करायचं होतं, कदाचित ओव्हर ॲम्बिशियस शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला. यापूर्वी अप्पर कट खेळत असताना तंत्र चांगलं होतं. ओव्हर पिच चेंडूवरती लॉंग ऑफला ठोकलेला षटकार देखील अगदी बघण्यासारखा होता. राजेशही बॅटिंग करू शकतो जयप्रकाश. 19 वरती येत आहेत 10 चेंडूमध्ये. धावसंख्या 46-4. ऑन साईडला फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती चेंडूच्या खाली पकडला जेल. जेपीचा संपलाय खेळ. लगानला बसते 5वा धक्का. अत्यंत महत्वाचं यश. तेहतीस वर्षाचा हा प्रवास संघर्षातून यशाकडे गेला. वंदन तुमच्या जिद्दीला आणि या सुवर्ण सोहळ्याला. आदरणीय सन्माननीय सुभाषराव चव्हाण साहेब, आपल्या कार्यकर्तृत्वाला सलाम असेल. अनेक रेकॉर्ड तुम्ही मोडलेले आहेत. कोलबट्टापाचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. लगान अडचणी सापडलाय. संकटमोचक खेळाडू म्हणून अविनाश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल का? सचिन स्ट्रायकरेनला. अविनाश महत्वाचा खेळ स्ट्रायकरेनला आहे. मुदतचं षटक. राईट अप ओव्हर द विकेट मारा. पटका चांगला आहे, दर्जेदार आहे. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार जाईल. खणखणीत चौकार. अत्यंत दर्जेदार बॅटिंग. वेलकम बाउंड्री. पाच घेण्याच्या मोबदल्यामध्ये लगान 11 फायटर. पाच 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. अविनाश 2 वरती किती. सचिनच्या पॅटमधनं आलेला चौकार आहे. अगदी सरळ बॅटने खेळला होता. मिडांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार गेला. पांढरंग गोलंदाजी मार्कवरती. खेळाचा राजा म्हणजे क्रिकेट. या अद्वितीय अद्भुत खेळाने जगभरातील कोट्यावधी क्रीडा शौकीनांच्या हृदय सिंहासनावरती अधिराज्य केलंय. चिकाटी, समर्पण, जिद्द, संघ भावना, खेळावरील नितांत प्रेम, एम एस धोनीचा शांत शहाणपणा, विराट कोहलीचा अविकपर्ण उत्साह, ऋषभ पंत, वीरेंद्र सेहवागची प्रचंड आक्रमकता, एबी डिव्हिलियर्सची, त्याचबरोबर सूर्यकुमारची विस्मयकारक फलंदाजी आणि क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांचा सभ्यपणा. क्रिकेटचा सौंदर्याचा अनिश्चित उत्सव साजरा करत असताना
आपण अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जात असतो. चिपळूण नागरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जोडले गेलेलो आहोत. तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. अविनाश गुडेकर विस्फोटक बॅटिंग करणार का ते देखील महत्त्वाचं आहे. 52-5, 52-5. आमचे दोन्ही स्कोर अप्रतिम काम करत आहेत. प्रतीक अपडेटर जबरदस्त काम करतोय tenniscricket.in साठी. पांडुरंग राईट अप ओव्हर द विकेट. वा अविनाश वा, काय बॅटिंग करतोय. पाठलाग केला जाणार आहे. चेंडू थांबणार का. दर्जेदार बॅटिंग, दर्जेदार क्षेत्ररक्षण. बबूचा आवाज वाढलाय लगान संघाकडनं आणि हा अविनाशसाठी आवाज आहे. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाब तुझा येता तू जमवशी आपली खेळी. 54-5. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भोवताली तब झेल घ्यावया जो तू फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकोशीत तरच मिळेल तुला धाव. वा 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 वा, चांगला फटका. खराब क्षेत्ररक्षण. अविनाशच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार फटका. 2 धावा पूर्ण करतोय. पुन्हा एकदा बबूचा आवाज वाढलाय. चतुर आणि सावध जो तो इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. 56-5. अविनाश 8, 5 चेंडूमध्ये सचिन 4. पुढे सरसबत बॅटिंग करत असताना अविनाश गुडेकर मागच्या 3 चेंडूमध्ये 3 वेळा 2-2चे बटवलेत. अर्थात त्यानंतर एकेरी धावसंख्या 57-5. अविनाश 9, सचिन 4. पांडुरंग पावलाय रत्नसिंधू 11 संघासाठी. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. टायमिंग चांगलं नाही आहे. 1 धाव तो पूर्ण होईल. अविनाश दुसऱ्यासाठी प्रयत्न करतील का. नॉस्टॅकर एंडला थ्रो केला नाही आहे अविनाशसाठी. स्ट्रायकर एंडच्या दिशेने थ्रो केलाय, पण आता अविनाश थकलाय. वैसे बाहुबली खिलाडी आहे अविनाश गुडेकर. स्कोर 59-5. अविनाश प्लेइंग ऑन 9, सचिन प्लेइंग ऑन 6. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू फाईन लेगच्या दिशेनं अतिशय वेगाने चाललाय. आणि दोन्ही बॅटर बघा, गार्डनमध्ये आपण जातो ना तसे चालत ते या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतायत. कदाचित त्यांनी ठरवलं असतं ना तर 2 धावा पूर्ण झाल्या असत्या, पण अविनाश गुडेकर या ठिकाणी थोडासा थकल्यासारखा वाटतोय. 5व्या षटकाचा खेळ. बघूया पंचांचा इशारा. नितीन आणि रवींद्र मैदानावरती चर्चा करतायत. नितीनचा काय इशारा येईल ते देखील पाहूया. पायाला ब्रश करून गेले चेंडू. येस, पायाला ब्रश करून चेंडू गेलाय. षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 60-5 लगाम. रत्नसिंधू संघ विजयाच्या उंबरठ्यावर. खुद का शॉट खेलने की कोशिश. फिलहाल टप्पा खाते उछाल मिला. बहुत अच्छी गेंद थी. 5 गेंदों में 35 रनों की जरूरत है. 1 पर ओवर का इशारा नितिन कर रहे हैं. स्कोर 60 रन 5 विकेट के नुकसान पर. 6वां ओवर प्रगति पर है. अविनाश 9, सचिन 6. बाबे गेंद को खेला. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे. सचिन की पारी समाप्त. 6ठे विकेट का पतन. गॉन. चार चेंडू 35 धावांची आवश्यकता. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे.
रत्नसिंधू 11 शानदार बॅटिंग. नवीन बॅटर मैदानावरती मिलिंद दाखल झालेत. मला वाटतं हा बच्चू असणार आहे, बरोबर आहे. मगाशी अविनाश घोडेकरला त्यांनी रनआउट नाही केलं, आता मिलिंद रनआउट केलेलं नाहीये. अविनाश घोडेकर प्रयत्न तर करतायत. त्यांच्या कारकिर्दीतल्या अतिशय महत्त्वाच्या या 9 धावा आहेत, इतिहासामध्ये लिहिल्या जातील. 7 चेंडूमध्ये त्यांनी धावा केल्यात. स्ट्राईक रेट पण खूप चांगला आहे. मिलिंदचा काय फटका आहे, जबरदस्त. डीपेसच्या कव्हरच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पार. लगानचा बॅट्समन मिलिंदच्या बॅट बंद आलाय, खणखणीत चौकार. पण दुसऱ्या बाजूला रत्नसिंधूचा संघ 11 दक्षिण विभाग इन टू द फायनल. कॉंग्रॅच्युलेशन. सामना लगेच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. मॅनॉफचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. चला टीम मैदानावरती चला लवकर, जास्त वेळ घेऊ नका. फिटनेस चिपळूण आणि चिपळूण वकील 11 असा सामना रंगणार आहे. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल प्रितेश माडिक. 3 विकेट आणि अर्धशतक स्पर्धेत ठोकलेलं आहे. पहिलं अर्धशतक स्मिता चव्हाण मॅडम यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या अर्धशतकासाठी असणार आहे. शानदार बॅटिंग. आता हे पारितोषिक आपण देणार आहोत. प्रितेश आपण मंचावरती या. दुसऱ्या बाजूला टीम चला मैदानावरती. मॅच सुरू करायचं. प्रितेश, बच्चू, या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकलंय. काय बॅटिंग केली आणि 3 शिकार 3 विकेट देखील घेतलेले आहे. अविनाश घोडेकरला रनआउट करता आलं असतं, पण त्याने केलं. दुसऱ्या बाजूला मिलिंद आले, त्यांनाही रनआउट करता आलं असतं, त्यांनाही त्यांनी रनआउट केलेलं नाही आहे. हे सॅक्रिफाईस आहे. तर या मॅडमच्या वतीनं पहिल्यांदा आपण मॅनॉफचा पुरस्कार देऊया. एकदा बच्चूसाठी जोरदार टाळ्यांचा गजर. स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकणारा खेळाडू आहे. रत्नसिंधू फायनल मध्ये पोहोचलेत. विजयाचा शिल्पकार. आणि आता 2000 रुपयाचं पारितोषिक या पहिल्या अर्धशतकासाठी. वा बच्चू वा, काय बॅटिंग केले पठ्ठ्याने. 2000 म्हणजे पैसा वसूल बॅटिंग केले. आमचे मित्र पत्रकार संतोष साबडेकर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करीन आपण मंचावरती या. बच्चूनं अफलातून बॅटिंग केली, क्लास बॅटिंग केली. दमदार बॅटिंग करत असताना अर्धशतक ठोकले. संतोष साबडेकर आपले पत्रकार आहेत. काल ते उपलब्ध नव्हते, त्यामुळे उपस्थित नव्हते, पण आज आपला अमूल्य वेळ त्यांनी दिलेला आहे. संतोषजी, थँक्यू सो मच. संतोष साबडेकर. त्याला बॅटर झाला मैदानावरती. बॅटर झाला लवकर, जास्त वेळ घेऊ नका. बच्चू, अतिशय महत्वाचा मॅच आपण या ठिकाणी खेळात फायनलमध्ये प्रवेश केला, त्याबद्दल काय वाटतंय? खरोखरच खूप छान वाटतंय, कारण की आमचे सर्व प्लेयर 11 प्लेयरांनी खूप मेहनत घेतली होती. ह्या फायनलसाठी आम्ही सर्वजण पात्रता झालो आहोत.
त्याबद्दल आमचे 11 टीम आणि आमचे शाखाधिकारी सर्व त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी देखील आम्हाला खूप सपोर्ट केलं ह्या 15 दिवस प्रॅक्टिससाठी. आणि मॅडमचे देखील मी आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी देखील आम्हाला लवकरात लवकर प्रॅक्टिससाठी परवानगी दिली, एवढेच बोलतो. आणि आमचे लाडके वाजेसाहेब, त्यांनी देखील, ते माझे गुरुवर्याप्रमाणे आहेत, त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील मी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. इथेच थांबायचं नाही, महत्त्वाचं म्हणजे अर्धशतक आले, त्याबद्दल काय सांगशील? स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आणि मॅडमने दिलेले 2,000 रुपये, हे 2,000 आहेत की 2 लाख आहेत? अमूल्य आहेत माझ्यासाठी. कारण की कसं माहिती आहे, मोठ्या मंचावर खेळणं हे वेगळंच असतं. आणि साहेबांचा देखील आशीर्वाद आमच्यासोबतच आहेत, त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. एवढेच बोलतो. थोडा तो निशब्द झाला होता काही क्षणाकरता, काही सुचत नव्हतं. आणि हे साहेबांचं प्रेम आहे. आपल्याकडे फणस आहे माहिती आहे ना, फणसाला वरती काटे पण असतात, आतमध्ये गरे असतात, आणि ते गरे मऊ असतात. सगळी माणसं अशी आहेत, ही माणसं अशी आहेत, काही थोडंसं बोलतील पण तितकं प्रेम पण करतील. मॅडमने ते दाखवून दिलेलं आहे. तुम्ही चांगली कामगिरी करा, तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारली जाईल. 2,000 रुपयाचं पारितोषिक प्रतिष्ठा मिळते. बच्चूनं अफलातून बॅटिंग केले, अर्धशतक ठोकले, अभिनंदन. That's it from the presentation box. Over to come box.